जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या संघटनेने कॅन्सर मून शॉट हा उपक्रम सुरू केला? हा उपक्रम क्वाड या संघटनेद्वारे सुरू करण्यात आलेला आहे व या उपक्रमाची घोषणा अमेरिकेत आयोजित 6व्या क्वाड बैठकीमध्ये करण्यात आली. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे प्रकाशित 2024च्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर या इंडेक्समध्ये आपल्या भारताने 39वे स्थान पटकावलं आहे. याआधी 2023 साली याच इंडेक्समध्ये भारत 40व्या स्थानी होता व यावर्षी 38.3 गुणासह एका स्थानाने प्रगती करत भारत 39व्या स्थानी पोहोचला आहे. 2015 साली भारत याच रँकिंगमध्ये 81व्या स्थानी होता. मित्रांनो, याच रँकिंगमध्ये आपण इनोव्हेशन इकॉनॉमिक्स रिजन वाईज पाहिल्यास सेंट्रल अँड सदर्न एशियामध्ये आपला भारत पहिल्या स्थानावर आहे. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर इराण, तर तिसऱ्या स्थानावर कझाकिस्तान हा देश आहे. आणि इनोव्हेशन इकॉनॉमिक्स बाय इन्कम ग्रुपनुसार भारत लोअर मिडल इन्कम मध्ये पहिल्या स्थानावर आहे. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर व्हिएतनाम, तर तिसऱ्या क्रमांकावर हा फिलिपिन्स देश आहे. बरं, या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं? तर आता सलग 14व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश आहे. स्वित्झर्लंडला यात 67.5 गुण देण्यात आले आहेत व 67.5 गुणासह स्वित्झर्लंड या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंड नंतर यात स्वीडन दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका, चौथ्या क्रमांकावर सिंगापूर, पाचव्या क्रमांकावर UK, 6व्या क्रमांकावर कोरिया, 7व्यावर फिनलँड, 8व्यावर नेदरलँड, 9व्यावर जर्मनी, 10व्यावर डेन्मार्क, तर 11व्या क्रमांकावर चीन हा देश आहे. बरं, या रँकिंगमध्ये किती देशांचा अभ्यास करण्यात आला? तर या रँकिंगमध्ये एकूण 133 देशांचा अभ्यास करण्यात आला व 133व्या स्थानी अंगोला हा देश आहे. मित्रांनो, हा जो इंडेक्स आहे हा जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे प्रकाशित करण्यात येतो. तर या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचं मुख्यालय कोठे स्थित आहे? नोट करून घ्या, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचं मुख्यालय हे स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे स्थित आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंड या देशात आहे आणि या संघटनेने प्रकाशित केलेल्या रँकिंगमध्ये गेल्या 14 वर्षापासून स्वित्झर्लंड हाच देश प्रथम स्थानी आहे. मित्रांनो, याआधी 2024 मध्ये हे इंडेक्स सुद्धा प्रकाशित झाले आहेत. आपल्याला याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. हा व्हिडिओ पॉज करून आधी तुम्ही जोड्या लावायचा प्रयत्न करा, कारण या इंडेक्स विषयी आपण खूप वेळा माहिती पाहिलेली आहे. आता पहिला इंडेक्स पहा, ग्लोबल पीस इंडेक्स. यामध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर यामध्ये भारत 116व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर यामध्ये भारत 126व्या स्थानी आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 159व्या, बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये 42व्या, तर जागतिक प्रवासी आणि पर्यटन निर्देशांकामध्ये भारत हा 39व्या स्थानी आहे. ठीक आहे, एवढे पॉइंट लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा, ग्लोबल नेटवर्कच्या 15 सदस्यीय ग्लोब सुकाणू समितीमध्ये कोणत्या देशाची निवड करण्यात आली? तर आता ग्लोबल नेटवर्कच्या 15 सदस्यीय ग्लोब सुकाणू समितीमध्ये आपल्या भारताची निवड करण्यात आली आहे. आता सुकाणू समितीचा सदस्य या नात्याने भारत भ्रष्टाचार आणि मालमत्ता वसुली विरुद्ध जागतिक अजेंडा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. हे जे ग्लोबल नेटवर्क आहे याची संकल्पना कोणी मांडली होती? तर भ्रष्टाचार विरोधी कायदा अंमलबजावणी प्राधिकरणाने याची संकल्पना 2020 मध्ये मांडली होती व या ग्लोब नेटवर्कला अधिकृतपणे 3 जून 2021 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. या ग्लोब नेटवर्कचे सध्या 121 देश आणि 219 प्राधिकरण सदस्य आहेत. भारताचं गृह मंत्रालय हे ग्लोब नेटवर्कसाठी केंद्रीय प्राधिकरण आहे, तर केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI आणि अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ED हे भारतातील या नेटवर्कचे सदस्य प्राधिकरणे आहेत. ग्लोब नेटवर्क विषयीची माहिती नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा, हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? तर आता हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून SP धारकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, सध्या आता हवाई दलाचे उपप्रमुख हे अमरप्रीत सिंह आहेत. ते 30 सप्टेंबर पासून हवाई दलाचे प्रमुख बनतील व त्यानंतर SP धारकर हे हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. हे जे SP धारकर आहेत हे एक अनुभवी फायटर पायलट असून त्यांच्याकडे 3600 तासाहून अधिक उडाणाचा अनुभव आहे. त्यांनी अमेरिकेमधील वेलिंग्टन आणि एअर वॉर कॉलेजमध्ये सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आहे व डिफेन्स स्पेस एजन्सीचे महासंचालक बनणारे ते पहिले व्यक्ती होते. यासह त्यांनी पूर्व एअर कमांडचे प्रमुख म्हणून देखील कार्य केलेलं आहे. तर या पूर्व एअर कमांडचं मुख्यालय कोठे स्थित आहे? तर या पूर्व एअर कमांडचं मुख्यालय
हे शिलाँगमध्ये स्थित आहे. हवाई दलाचे एकूण किती एअर कमांड्स आहेत? तर हवाई दलाचे एकूण 7 एअर कमांड्स आहेत. त्यापैकी सेंट्रल एअर कमांड्स हे प्रयागराज येथे स्थित आहे. मेंटेनन्स कमांड हे नागपूरमध्ये स्थित आहे. दक्षिण एअर कमांड तिरुअनंतपुरम, प्रशिक्षण कमांड बँगलोर, नैऋत्य एअर कमांड गांधीनगर, तर पश्चिम एअर कमांड हे नवी दिल्लीमध्ये स्थित आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच राष्ट्राला समर्पित करण्यात आलेले परमरुद्र सुपर कॉम्प्युटर हे कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? मित्रांनो, नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 परमरुद्र सुपर कॉम्प्युटर हे राष्ट्राला समर्पित केले आहेत व हे जे 3 परमरुद्र सुपर कॉम्प्युटर आहेत हे दिल्ली, पुणे व कोलकाता या 3 शहरांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे जे कॉम्प्युटर आहेत हे नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेले आहेत व या कॉम्प्युटरची एकूण क्षमता ही 1.3 पेटाफ्लॉप्स इतकी आहे. मित्रांनो, या कॉम्प्युटर बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या आर्क आणि अरुणिका या HPC प्रणालीचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या HPC प्रणालीचं नाव काय आहे? तर आर्क आणि अरुणिका असं या प्रणालीचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 5. पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच ISI चे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? तर आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चे नवीन प्रमुख हे मुहम्मद आसिम मलिक हे बनले आहेत. मुहम्मद आसिम मलिक हे 30 सप्टेंबर पासून या पदाचा कार्यभार सांभाळतील. सध्या ते रावळपिंडी येथील जनरल मुख्यालयात ॲडज्युटंट जनरल म्हणून कार्य करत आहेत. मलिक यांनी अमेरिकेतील फोर्ट लिव्हनवर्थ आणि ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमधून पदवी प्राप्त केली आहे. पाकिस्तानविषयी सांगायचं झालं तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी तर पंतप्रधान हे शहबाज शरीफ आहेत. पाकिस्तान या देशाला गुजरात, राजस्थान व पंजाब या 3 राज्याच्या तर जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा संलग्न आहेत. आता कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे? प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणाला UKच्या संसद हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये सन्मानित करण्यात आले? तर नुकतेच आता विनोद बच्चन यांना UKच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये सन्मानित करण्यात आला आहे. त्यांना हा सन्मान कशासाठी देण्यात आला? तर भारतीय चित्रपट उद्योगातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. आता अलीकडेच लेवर चषक चर्चेमध्ये होता, तर लेवर चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, लेवर चषक हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. नुकतेच आता या लेवर चषकचं आयोजन करण्यात आलं होतं व याचं विजेतेपद टीम युरोपने 5व्यांदा पटकावलं आहे. या टीम युरोपच्या विजयामध्ये स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्कराज याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. बरं, हा लेवर चषक कोणत्या 2 संघामध्ये खेळवण्यात येतो? तर टीम युरोप आणि टीम वर्ल्ड अशा 2 संघामध्ये हा चषक 2017 पासून आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा एकूण 3 दिवस चालते व या 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत दोन्ही संघामध्ये 6 सदस्य असतात. या युरोप टीममध्ये युरोपियन स्टार्सचा समावेश असतो तर वर्ल्ड टीममध्ये जगभरातील अव्वल खेळाडूंचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 8. नुकतेच भारताच्या वतीने राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या बाहेरील जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्डिक्शन या करारावर कोणी स्वाक्षरी केली आहे? तर या करारावर भारतातर्फे एस जयशंकर यांनी स्वाक्षरी केली आहे. हा जो करार आहे याचा उद्देश खुल्या समुद्रातील सागरी जैवविविधतेचे रक्षण करणे असा असून आता भारतात या करारातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल मंत्रालय म्हणून केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय कार्य करेल. लक्षात ठेवा, कोणतं मंत्रालय नोडल मंत्रालय म्हणून कार्य करेल? तर केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय हे अंतर्गत नोडल मंत्रालय म्हणून कार्य करेल. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. 10 डिसेंबर 1982 रोजी युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सीज कायदा स्वीकारण्यात आला होता व या कायद्याची अंमलबजावणी कधी सुरू झाली? तर 16 नोव्हेंबर 1994 रोजी या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणत्या कंपनीने NCS पोर्टलवर नोकरीच्या संधी पोस्ट करणे सुलभ करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अमेझॉन या कंपनीने NCS पोर्टलवर नोकरीच्या संधी पोस्ट करणे सुलभ करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. दरवर्षी जागतिक रेबीज दिवस कधी साजरा केला जातो?
तर हा जो जागतिक रेबीज दिवस आहे हा दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस 28 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 28 सप्टेंबर रोजी लुई पाश्चर यांची जयंती असते आणि यांनीच रेबीजवर पहिली लस तयार केली होती. त्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ 2007 पासून हा दिवस 28 सप्टेंबर या तारखेला साजरा करण्यात येत आहे. यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज अशी या दिवसाची थीम आहे. बरं, जागतिक सागरी दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक सागरी दिन हा दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या गुरुवारी साजरा केला जातो व यंदा हा दिवस 26 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे व यावेळी या दिवसाची थीम नेव्हिगेटिंग द फ्युचर सेफ्टी फर्स्ट अशी होती. प्रश्न क्रमांक 11. चौथ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ही जी चौथी दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन चेन्नई या शहरामध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील पदतालिकेत 48 पदकासह भारतानं पहिलं स्थान पटकावलेलं आहे. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका तर तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेश हा होता. मित्रांनो, या स्पर्धेची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2007 साली श्रीलंकेतील कोलंबो येथे याची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. दुसरी आवृत्ती 2013 साली रांची, तिसरी 2018 साली कोलंबो व आता चौथी आवृत्ती भारतातील चेन्नई या शहरामध्ये पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम कोणत्या कालावधीत राबवण्यात येत आहे? तर स्वच्छता ही सेवा ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. यावेळी या 15 दिवसीय मोहिमेची थीम काय आहे? तर स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही या मोहिमेची थीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सिंगापूर साहित्य पुरस्काराने प्रशांती राम यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रशांती राम हे नॉनयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत व त्यांना त्यांच्या 9 यार्ड साडीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. इंग्रजी क्रिएटिव्ह नॉन फिक्शनचा पुरस्कार शुभिगी राव यांना देण्यात आला असून त्यांना पुरस्कार त्यांच्या पल्प 3 या पुस्तकासाठी मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 14. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते जयंत बुशीलाल यांचे अलीकडेच निधन झाले, तर त्यांना कोणत्या खेळातील कोचिंगसाठी हा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच टेबल टेनिस या खेळातील कोचिंगसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हे जे जयंत पुशीलाल आहेत हे बोटोंडा या नावाने प्रसिद्ध होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. ग्लोबल फूड रेग्युलेटर समिटच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जे.पी. नड्डा यांच्या हस्ते या समिटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिला CO2 पासून मिथेनॉल हा पायलट प्लांट कोठे सुरू करण्यात आला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.